तर जसं पेशंटकडनं आपण एक सॅम्पल घेतलंय. म्हणजे पेशंट आला, आपल्या रिया मॅमनी त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतली, सगळं घेतलं, हिस्ट्री डेटा आपल्याकडे आहे. सॅम्पल आलेला आहे. त्यानंतर मग तो अॅनलाईज केल्यानंतर त्याचं DNA आयसोलेट होतो आणि तो तुमच्याकडे येतो आणि तेव्हा तुमचं काम सुरू होतं. हां, ॲक्चुअली कसं असतं, की जसं रिया मॅडमनी सांगितलं, की ते काउन्सिलिंग करतात. पूर्ण हिस्ट्री, पूर्ण पेशंटची डिटेल हिस्ट्री, घेतात. माहिती वगैरे घेतात आणि हे महत्त्वाचं पण आहे. आणि त्याच्यानंतर तो ब्लड सॅम्पल येतं. ते आयसोलेट होऊन त्याचा DNA निघतो ब्लडमधून. तो DNA जो आहे तो आपण मशीनमध्ये यूज करतो. मशीनमध्ये आपण तो मशीन वापरून आपण तो हे करून घेतो. काय म्हणतात त्याला? ॲनलाईज करतो किंवा आपण त्याचा सिक्वेन्स बनवतो. बरोबर. ठीक आहे. तो जो सिक्वेन्स आहे ती फाईल माझ्याकडे येते. म्हणजे ती कशी असेल, एक त्याला आपण FASTQ फॉर्मॅट म्हणून म्हणतो. जिथे काय आहे, की काही कोड्स आहेत. ठीक आहे. ते कोडिंग करून ती फाईल जनरेट झालेली आहे, की जिथे खूप सारे सिक्वेन्सेस आहेत. ठीक आहे. मग ती तुम्ही HG19 सोबत अलाइन करताय. ठीक आहे. मग HG19 सोबत अलाइन करताय म्हणजे तो डेटाही खूप आहे. 7-8 GB हा, तो 3 GB तुमचा तो रेफरन्स. ठीक आहे. मग ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे, ती कमीत कमी वेळेमध्ये अलाइन होऊन आणि कमीत कमी स्पेसमध्ये बसायला पाहिजे. ह्याच्यासाठी काही फॉर्मॅट्स आहेत जे आम्ही यूज करतो. जसं त्याला SAM फॉर्मॅट म्हणतात. ठीक आहे. किंवा जिथे बायनरी अलाइनमेंट असते, ती बॅम फाईल आम्ही तयार करतो आणि मग ती बॅम फाईलच आम्ही पुढे त्या फाइंडिंगसाठी नेतो, व्हेरिएंट फाइंडिंगसाठी. ओके. जे अनकम्फर्टेबल म्युटेशन्स असतील काही, तर ते फाइंड करण्यासाठी. ओके. याला जर आपण बायोकेमिस्ट्री किंवा पॅथॉलॉजी सोबत कंपेअर केलं, तर तिथे आपल्याकडे डायरेक्ट सॅम्पल येतं, मशीनमध्ये जातं आणि डायरेक्ट रिपोर्ट निघतो. पण इथे त्याला तो डायरेक्ट रिपोर्ट नाही निघताय. त्याला कम्प्लिटली डिकोड करणं जरुरी आहे. आणि आता आजकाल कसं चाललंय, की ज्या हिशोबाने टेक्नॉलॉजी वाढते किंवा प्रोग्रामिंग याचं जसं सांगितलं, की मॅथमॅटिक्स आहे, कम्प्युटर पण, या दोन्हीचा उपयोग करून लोकांनी अजून भरपूर काही करण्याचं, म्हणजे कमर्शियल पण डेव्हलप करतायत लोकं पाईपलाईन्स. जिथे की तुम्ही डेटा आला, की ते ऑटोमॅटिकली तो अलाइन आणि सगळं करून तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएंट कॉलिंगची फाईल देईल. बरोबर. पण कसं असतं, की ट्रबल शूट करणं झालं, बाकीच्या गोष्टी झाल्या. मग हे बनवणं आणि करणं हे तेवढंच महत्त्वाचं. ओके. अजून भरपूर काम चालू आहे. नक्की इन फ्युचर अजून चांगलं भेटेल. बरोबर. आणि जितकं टेक्नॉलॉजी अपग्रेड होईल, तितकं आपण पेशंटला जास्त फास्ट रिपोर्ट देऊ शकू. त्यांना लवकर कळेल, की त्यांच्यामध्ये काय हे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इतका जास्त मोठा डेटा असल्यामुळे त्याला अॅनलाईज करण्यासाठी वेळ कमीत कमी लागणं ते बरोबर आहे, राइट? लाइक दॅट इज व्हॉट वी शुड बी एमिंग फॉर. दॅट इज द चॅलेंज फॉर मी. म्हणजे तुम्ही एवढा मोठा डेटा किती असू दे, तुम्ही त्याला कमीत कमी वेळेमध्ये अॅनलाईज करायचं आणि ॲक्युरसी त्याच्यामध्ये मेंटेन राहायला पाहिजे, काही मिस न होता. बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि म्हणजे मी ॲक्चुअली हाच प्रश्न मी तुमच्या पूर्ण टीमला विचारत होते, की जेव्हा आम्ही जसं बिंग अ डॉक्टर आम्ही लोकं पेशंटशी बोलतो, पेशंटला क्युअर होताना बघतो. ठीक आहे, की आपण डायग्नोसिस केलं, आपण ट्रीटमेंट दिली, की पेशंट बरा होतो, परत येतो, घरी जातो, असं वगैरे लाईफ आहे. अँड दॅट इज व्हेरी फुलफिलिंग. पण लॅबमध्ये म्हणजे कसं बॅक एंड वर्क झालं. तर फर्स्ट थिंग त्याआधी, की तुमच्या जॉबमध्ये सर्वात तुम्हाला चॅलेंजिंग काय वाटतं हे सगळं करण्यामध्ये? एक थ्रिल आहे. म्हणजे इतका ह्यूज डेटा, त्याला प्रोसेसिंग करणं आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं काय, की आपण जे काय करतो त्याच्यामधून एखाद्याला मदत होते. की एखादा जर म्हणजे असातला भाग नाही आहे, की आमच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांना आम्ही पाहिलं, की ते कॅन्सर्समधून गेलेले आहेत किंवा बऱ्याच गोष्टींपासून होत आहेत, जेनेटिकली डिसऑर्डर्सपासून. त्यांची ती कंडिशन बघून असं होतं, की थोडंसं एक मनाला चांगली फिलिंग होते, की मी काहीतरी करतोय, की ज्याच्यामुळे त्याला फायदा होईल. बरोबर. त्याचा जो त्रास आहे तो ॲटलीस्ट कमी तरी व्हावा. या भावनेने केलेली हे आहे समजा. करेक्ट. आणि पेशंट ला युजुअली ते त्यांना कळत नाही. त्यांना नॉर्मली हे माहीत राहतं, की काहीतरी बॅकएंडमध्ये होतंय आणि त्यांच्या हातात फक्त रिपोर्ट येतोय. करेक्ट. मागे किती मी काम तर असं म्हणजे पेशंट म्हणण्यापेक्षा मी माझा एक किस्सा सांगतो म्हणजे घरचा, की आता घरच्यांना असं ठीक आहे, आता नांदेड तुम्हाला जसं सांगितलं तसं थोडं रूरल एरिया आहे. वडिलांना असं बाय इन्फॉर्मॅटिक्स केलं, ठीक आहे, केलं बाबा, काहीतरी नोकरीला लागलो सगळं. कशात काम करतो? म्हणलं लॅब आहे. अच्छा लॅब आहे का? बरं. त्यांना वाटलं लॅब म्हणजे आपले काहीतरी. मग कशावर? म्हणलं कॅन्सरवर काम आहे. सुरुवातीला जेव्हा लागलो कॅन्सर होतं. ते 2 मिनिट पाहिलं त्यांनी, काळजी घे रे बाबा स्वतःची. तुला नको होऊ देऊ. बाकी काय करायचं करतेस सांभाळून. मग त्यांना इतकं नाहीये, की डेटा येतोय का काय होतंय. म्हणजे आजही आपले लोक एवढे मागे आहेत, की आपल्या घरच्यांना सुद्धा माहित नसतं, की काय काम चाललंय. करतोय काहीतरी रिसर्च ओरिएंटेड आहे हे. पेशंट लोकांची तर कंडिशनच वेगळी ना. कारण ते त्या फेजमध्ये असतात, की त्यांनी स्वतःला सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर.
पण सध्या आपल्याकडे म्हणजे असे पेशंट्स फक्त सिटीमधलेच येतात की गावातल्या लोकांनाही थोडं अवेअरनेस आहे नाही, आणि नाही. तिकडे आता येता येतात? गावातल्या लोकांनाही थोडाफार अवेअरनेस येत आलाय. हां. आता बऱ्याचपैकी सॅम्पल्स तिकडले पण लोकं येतात. हं. पण अजून तेवढं माफक दर्जामध्ये हे नाही झालंय, की हं, हं. जेवढं आपण जसं मागासलेला एरिया जो भाग असेल आपला, हं, हं. तिथून पेशंट यायला थोडंसं मागे-पुढे होतात. करेक्ट. तिथे लॅब सुद्धा सध्या नाही अवेलेबल. नाहीयेत. पण आधी कसं राहायचं, की आय रिमेंबर की जेव्हा मी कॉलेज करायची तेव्हा सॅम्पल बऱ्याच म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये इनफॅक्ट आय थिंक यूएसमध्ये वगैरे पण काही-काही साठी एक्झॅक्टली, पाठवायचे. एक्झॅक्टली. पण आता सध्या सगळं इंडियामध्ये होतं. सगळं इंडियामध्ये होतं आणि हं. ह्याच्यामध्ये मी असं सांगेन, की एवढ्या सगळ्या मार्केटमध्ये एसआरएलने डायग्नोस्टिक सर्वात चांगलं काम केलं. ते कारण बरोबर. याचे आउटलेट्स एवढे आहेत, हं. की तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये याचे आउटलेट्स भेटतील, की तुम्ही ॲटलीस्ट तुमच्या गावात नसेल तर तुम्ही जिल्ह्यात येऊन तरी देऊ शकता. बरोबर, बरोबर. हं. ॲटलीस्ट एवढे एसआरएलने ते खूप चांगलं काम केलेलं आहे. हो. आणि त्यांनी म्हणजे जितकं रीच वाढेल या गोष्टींचा, बरोबर. तितकं लवकर डायग्नोज होतील, होतील. पेशंट्सला फायदा होईल आणि म्हणजे एंड ऑफ द डे वी आर जस्ट सेव्हिंग लाईव्हज राइट? Yes, लाइक yes, yes. लॅबमध्ये करा की काउन्सिलिंग करून Counseling करा की करा, काही पेशंटला करा. प्रिस्क्रिप्शन करून करा. बरोबर. दॅट्स सो नाईस. आणि नांदेडमध्ये असून सुद्धा यू आर डूइंग सच अ गुड वर्क. I will try to my best. नाही, नाही, यू आर डूइंग इट अँड यू आर ऑलरेडी डूइंग रिअली गुड.